नाशिकचे माजी अध्यक्ष आणि नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे काही ना काही कारणाने मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षातून दूर झाले। श्रीकांतने, गिरीशजींनी आणि बाळासाहेबांनी तिघांनी त्याचा उल्लेख केला। शेवटी ज्यावेळेला विचार एक असतो, ध्येय एक असतो, त्यावेळेला फार काय माणसं वेगळी राहू शकत नाही आणि त्यामुळे बाळासाहेबांनी निर्णय केला की ते पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये येणार। त्यांचा जो प्रवेश आहे त्या प्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारे आपले नेते गिरीशजी महाजन, भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री जयकुमारजी रावल, माजी मंत्री आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आगामी काळामध्ये चमत्कार व्हावा यासाठी अतिशय मेहनत घेणारे, आपल्या बरोबरच्या सहकार्यांना घेऊन काम करणारे आशिष शेलार, राज्याचे सरचिटणीस श्रीकांतजी भारतीय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, देवजी नायका कार्यक्रमाला अजून जायचंय आणि तसा थोडा उशीर झालाय त्यामुळे सगळ्यांची नावं घेतली, सर्व मान्यवर आणि या अतिशय आनंदाच्या सोहळ्याला उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवात करताना असं म्हटलं की एका विचाराने, एका ध्येयाने, केवळ सत्ता नाही, विचाराने आणि ध्येयाने काम करणारी माणसं ही फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाही। आणि तसंच बाळासाहेब काही ना काही घटनांमुळे जरी दूर गेले होते तरी त्यांच्या मनामध्ये ही अस्वस्थता होती की आपल्याला पुन्हा परत जायचं आणि आपल्याला इथेच काम करायचं। आणि त्यामुळे त्यांनी श्रीकांतकडे तो मनोदय व्यक्त केला, श्रीकांतने देवेंद्रजींशी बोलणं केलं आणि जे काही गैरसमज होते, ज्या काही घटना घडल्या होत्या, त्या सगळ्याची चर्चा करून त्यांनी शेवटी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला। हा आमच्या दृष्टीने खूप आनंदाचा विषय आहे। मला खूप आश्चर्य वाटतं की सत्ता जवळ 13 महिने होतील, विरोधकांनी सारखे देव पाण्यात ठेवलेले आहेत की आता वर्ष गेलं, त्यांचे कार्यकर्ते कसा तग धरणार, हा आता येणार आहे, हा मग येणार आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अशा चर्चा ते सुरू ठेवत असतात। पण या वर्षभरामध्ये, ह्या 13 महिन्यामध्ये ना कोणी गेला, ना कोणी उत्साह कमी दाखवला। किती कार्यक्रम, कोरोनामधली मदत असेल, वीज बिलाचं आंदोलन असेल, दुधाचं आंदोलन असेल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचं आंदोलन असेल, या सगळ्या विषयामध्ये ज्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहेत त्याच्यामध्ये विरोधकांचा जी अपेक्षा होती त्यांची, तो अपेक्षा भंग झालेला आहे। आणि त्याच विरोधकांच्या अपेक्षा भंगातला मोठा अपेक्षा भंग की बाळासाहेब इकडे जातील तिकडे जातील अशा प्रकारची जी भविष्य वर्तवली जात होती, बाळासाहेबांनी आजच्या प्रवेशाने त्या सगळ्याला पूर्ण विराम दिला आणि ते आले। मी बाळासाहेबांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आश्वस्त करतो की अशा प्रकारे ज्या काही घटना घडल्या असतील त्या घटना या पुढच्या काळात होऊ नये याची सगळे म्हणून काळजी घेऊ। बाळासाहेबांना आम्ही असं दोघांनी सुचवलंय की नाशिक शहर महानगरपालिकेने कळलं पण तुमची ताकद मोठी आहे आणि त्यामुळे तुम्ही जिल्ह्यात, विभागात, राज्यामध्ये काम केलं पाहिजे आणि त्यामुळे राज्याची अतिशय चांगली जबाबदारी येत्या 2-3 दिवसामध्ये माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलून मी नक्की करतो। येत्या 2-3 दिवसामध्ये एकाच दिवशी प्रवेशाचा आनंद, मग त्यांना राज्याची जबाबदारी मिळाल्याचा आनंद, तर थोडं 2 कार्यक्रम झाले की बरं असतं ना। त्यामुळे सगळ्यांशी बोलून, फटाके वाजवायला 2 प्रसंग होते, त्यामुळे सगळ्यांशी बोलून ती जबाबदारी येत्या 2-3 दिवसामध्ये मी नक्की घोषित करतो। आणि बाळासाहेबांकडून आमची ही अपेक्षा आहे की त्यांनी आता नाशिक महानगरपालिकेच्या, नाशिक शहराच्या राजकारणाच्या बरोबरीने एकूणच गिरीश महाजनांच्या आणि जयकुमार रावल आणि फरांदे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तर महाराष्ट्राचं राजकारण करावं, महाराष्ट्राचं राजकारण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्यांना शुभेच्छा देतो। शेवटी एकच वाक्य कार्यकर्त्यांसाठी म्हणेन
की अशा प्रकारच्या घटना हे जे विसरत नाहीत ते मोठे होत नाही। रात गई बात गई। माझे गुरु नेहमी मला असं म्हणाले की आगे चलो आगे चलो। आणि मला असं वाटतं की त्या जुन्या गोष्टी उघडत बसणं, मग काय होईल कसं होईल याची चर्चा न करता आपला विचार, आपला पक्ष एकदम मजबूत आहे अशा सगळ्या विषयांवर मात करून पुढे जात असतो। त्यामुळे अतिशय एकोप्याने काम करा, आपल्यामध्ये दुही निर्माण होईल, आपल्यातली चार माणसं जातील, यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न चाललेले आहेत। मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करेन की सरकार नसताना ज्या एकजुटीने आपण काम करतो, घाबरत नाही कोणाला। किती देवेंद्रजींवर माझ्यावर चाललेलं असतं गिरीजींवर वगैरे, पण आम्ही म्हणतो की ट्रोलिंग फिलिंग कशाला घाबरत नाही। कशाच्या जीवावर? तुम्हा सगळ्याच्या जीवावर की तुम्ही सगळेजण खाली बोलवतात, तुम्ही दाखवतात की बा सत्ता नसेल आम्हाला काही फरक पडला नाही। त्यामुळे बाळासाहेबांचा पुन्हा प्रवेश झालेला आहे। अनेकांना असं वाटू शकतं की आता बाळासाहेब आपलं काय चुकलं काय, सगळ्यांची काळजी घ्या, पक्ष सगळ्यांची काळजी घेणारा पक्ष आहे, देवेंद्रजी समोर बसलेले आहे। त्यामुळे कुठलीही काळजी न करता त्यातून व्यवहारामध्ये काही चुकीचं न होता अतिशय एकोप्याने काम करा असं आवाहन करतो माझं बोलणं समोर। महाराष्ट्राचे लाडके नेते आणि माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजींना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। देवेंद्रजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्रजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय। आपले अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपलेच असलेले अगदी छोट्या काळाकरता आपल्यापासून दुरावलेले बाळासाहेब सानप हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आपले अध्यक्ष चंद्रकांत दादांच्या वतीनं भारतीय जनता पक्षामध्ये बाळासाहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत, जडणघडणीत, यशामध्ये ज्या काही लोकांचे अतिशय परिश्रम आहे त्यापैकी एक बाळासाहेब सानप आहे। काही समज गैरसमज तयार झाले, त्या समज गैरसमजातून त्यांच्यात आणि आमच्यात अंतर तयार झालं आणि त्या अंतराचा परिणाम असा झाला की काही काळ ते आमच्यामध्ये नव्हते, परंतु ज्या काळात ते आमच्यामध्ये नव्हते त्या काळातही मनाने ते आमच्यामध्येच होते। कारण ते निवडणूक लढले तेव्हा फॉर्म भरताना माझं त्यांच्याशी बोलणं झालं, निवडणुकीच्या नंतर त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ते जरी तो निर्णय त्यांनी आणि पक्षाचा एवढा मजबूत कार्यकर्ता नेता की ज्याच्या मनात पक्ष आहे त्याला आपण पुन्हा एकदा आपल्या सोबत हा पक्ष मजबूत करण्याकरता या ठिकाणी घेतलं पाहिजे। आणि त्यांच्या मनामध्ये तर नेहमीच भारतीय जनता पक्षच होता, त्यामुळे काही आम्हाला निगोशिएशन वगैरे करावे लागले नाही। तुम्हाला हे देतो, तुम्हाला हे देतो किंवा आम्हाला द्या असं करा, काही नाही। आम्ही 10 मिनिटात बसलो, ते म्हणाले भारतीय जनता पक्षाकरता मी काहीही करायला तयार आहे, हा माझा पक्ष आहे आणि माझं जीवन मला इथेच घालवायचं आहे। आणि त्यांनी तो निर्णय केला। मला असं वाटतं की खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मी त्यांना देखील विश्वास देतो की आता यापुढे जसं तुमचे मागचे 35 वर्ष भाजपमध्ये गेले, पुढचे 35 वर्ष आणि शेवटपर्यंत आता भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला मजबूतीनं काम करायचंय, हा पक्ष मजबूत करायचा आहे आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या दादा देतील
त्या सगळ्या जबाबदाऱ्या मला विश्वास आहे, कारण मी बाळासाहेबांचं काम बघितलेलं आहे. कुंभमेळ्याच्या वेळी ज्यावेळेस गिरीश भाऊंना आम्ही जबाबदारी दिली आणि अगदी वर्षभरावर कुंभमेळा होता आणि कुठलीच कामं त्या ठिकाणी झाली नव्हती, त्यावेळी गिरीश भाऊंच्या मदतीला पूर्णपणे त्या ठिकाणी बाळासाहेब आले आणि इतक्या चांगल्या प्रकारे त्या कुंभमेळ्यामध्ये बाळासाहेबांनी स्वतः लक्ष घातलं आणि जे काही अडचणी होत्या त्या दूर करत या देवेने केल्या. त्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी सगळ्या दूर करत या दोघांनी मिळून तो कुंभमेळा आपल्या इतर आमदारांच्या मदतीनं आणि आपल्या सगळ्या लोकांच्या मदतीनं इतक्या चांगल्या प्रकारे हा त्या ठिकाणी पार पाडला. आणि म्हणून खरोखर जमिनीशी जुडलेला नेता म्हणून बाळासाहेबांकडे आपण बघतो आणि मला विश्वास आहे की आता बाळासाहेबांच्या पुन्हा येण्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये एक नवीन चैतन्य येईल आणि कोणी काळजी करायचं कारण नाहीये. जुने नवे वगैरे असा काही वाद नाही, कारण ते जुनेच आहेत आणि आता नव्याने आले आहेत, त्यामुळे नवे जुने दोन्ही तेच आहेत, त्यामुळे काही प्रश्न नाही आहे. कुठेही अडचण येणार नाही. आली तर दादा आहे, मी आहे, गिरीश भाऊ आहे, जयकुमारजी आहेत, आम्ही सगळे मिळून ती अडचण देखील दूर करू. पण आपल्याला एकजुटीनं पक्ष मजबूत करायचा आहे आणि गेल्या काळामध्ये नाशिक हा भारतीय जनता पक्षाचा एक प्रकारे बालेकिल्ला झालाय. मागच्या वेळेस तिन्ही आमदार आपले आले, आताही तिन्ही आमदार आपले आले, येत्या काळामध्ये तिथले खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून येणार आहेत, याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही. त्यामुळे त्या ताकदीनं आपल्याला या ठिकाणी आता पक्ष मजबूत करायचा आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये येत्या काळामध्ये अनेक लोकांचे प्रवेश होणार आहेत. काही लोक रोज वावड्या उठवतात की भाजपचे आमदार आमच्याकडे येणार. खरं म्हणजे या वावड्या उठवण्याचं कारण एकमेव आहे. कोणी त्यांच्याकडे जाणार नाही, त्यांनाही माहिती आहे, पण त्यांच्या पक्षामध्ये इतकी प्रचंड अस्वस्थता आहे आणि आमदारांमध्ये इतकी प्रचंड नाराजी आहे की हे आमदार काय करतील अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळे त्यांना संकेत देण्याकरता हा आमच्या पक्षात येणार, तो आमच्या पक्षात येणार, तो आमच्या पक्षात येणार, अशा प्रकारच्या पुंग्या सोडतात. आणि दुर्दैवाने त्यांच्या पुंग्या मीडियातलेही काही लोक वाजवतात, पण त्यांनी चिंता करायची आवश्यकता नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार इंटॅक्ट आणि विशेषतः विशेष उल्लेख करून सांगतो की वेगवेगळ्या पक्षातनं जे आमच्याकडे आलेले लोक आहेत ते राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ आहे. त्यांनी मोठं राजकारण बघितलेलं आहे, त्यामुळे त्यांना हे समजतं. आणि सगळ्यांना हे देखील माहिती आहे या देशाचं भविष्य हे काही राहुल गांधी नाही आहे, या देशाचं भविष्य युपीए नाही आहे, या देशाचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही नरेंद्र मोदीजी आहे. याची कल्पना या सगळ्या आमच्या प्रगल्भ नेत्यांना आहे. आणि म्हणून एखादं धोक्यानं आलेलं सरकार हे किती काळ चालतं, कसं चालतं, त्याचं पुढे काय होतं, या संदर्भातली सगळी माहिती सगळ्यांना आहे. म्हणून पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पार्टी मजबूतच होणार आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता हे सांगतात तीन पक्ष एकत्रित येऊन लढू, एकत्रित त्यांनी जरूर एकत्रित लढलं पाहिजे, माझी तर इच्छाच आहे. कारण एकत्रित लढल्याने एखादा तात्कालिक फायदा त्यांना होईल, पण ते तीन पक्ष एकत्रित आल्यामुळे जी राजकीय स्पेस असते त्या स्पेसमध्ये किती लोक मावतील हे देखील एक महत्वाचं असतं. दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय स्पेसमध्ये मावणं कठीण जातं. हे तीन पक्ष एकत्रित म्हणतात, याचा अर्थ असा आहे त्यातली सगळ्यात मोठी स्पेस जी आहे ती भारतीय जनता पक्षाकरता ते मोकळी सोडणार आहे. आणि भारतीय जनता पक्ष ती स्पेस व्यापल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एखाद दुसऱ्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही देशाचा इतिहास पहा, देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाला कॉर्नर केलं त्यावेळी भारतीय जनता पक्ष वाढत गेला आणि वाढता वाढता शेवटी सगळीकडे स्वबळावर भारतीय जनता पक्ष उभा राहिला. तेच कर्नाटकमध्ये झालं, तेच राजस्थानमध्ये झालं, तेच गुजरातमध्ये झालं, तेच मध्य प्रदेशात झालं. या प्रत्येक राज्यामध्ये त्या काळी काँग्रेस आणि एक तिसरा पक्ष हे सगळे एकत्रित येत गेले भारतीय जनता पक्षाला दाबण्या करता आणि त्यातनं भाजप करता स्पेस तयार होत गेली आणि भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावर तिथला सर्वात मोठा पक्ष झाला. त्यामुळे या तीन पक्षांनी आता आपल्याला संधी दिली आहे आपल्या भरोशावर मोठं होण्याची
ती संधी आपण सगळ्यांनी आता लक्षात घेतली पाहिजे आणि संपूर्ण ही जी काही राजकीय स्पेस आहे, जी काही राजकीय पोकळी आहे, ही व्यापून आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या भरोशावर, या राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष तर आपण आहोत, पण एकट्याच्या भरोशावर सत्ता आणणारा पक्ष हा आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. अर्थात हे करत असताना आपले काही मित्र देखील आपल्या सोबत आहेत, त्यांना सोबत घेऊन मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष चांगल्या प्रकारे, जसा देशात आज देशातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप जिंकतोय, कुठेही निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी आहे. केरळ पासनं तर बंगाल पर्यंत आणि तिकडे जम्मू काश्मीर पासनं तर अगदी हैदराबाद पर्यंत सगळ्या भागामध्ये, गोव्यात नाही सगळीकडेच, आता मला नाव घेतलं तर सगळेच नाव घ्यावे, 30 नाव घ्यावे लागतील. मग सगळीकडे भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून येत्या काळात आपल्याकडे लोक येणार आहेत, चांगले लोक येणार आहेत, त्यांना आपण सोबत घेणार आहोत, त्यांना योग्य जबाबदाऱ्या देणार आहोत आणि त्यातनं आपला पक्ष आपण निश्चितपणे मजबूत करू हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या गोष्टीचा मनापासून आनंद व्यक्त करतो की आपलेच असलेले बाळासाहेब हे काही काळाकरता आपल्यातनं दूर झाले होते, पण परिवारामध्ये जसं एखादं छोटंसं वादविवाद होतो तर परिवारातला माणूस हा परिवारातच राहतो, तसेच आता पुन्हा एकदा परिवारात ते आलेले आहेत. आपला परिवार पुन्हा एकदा एक झालाय, याबद्दल मी अतिशय मनापासून आनंद व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या अत्यंत